नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाच्या राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आपण आता वनरक्षक भरतीबद्दल आतुरतेने वाट बघत आहोत आणि आता वनरक्षक भरतीला वेग पण आलेला आहे। तर आज एक नवीन बातमी आलेली आहे। अमरावती वन विभाग जे आहे त्यातून एक आपल्याला बातमी मिळालेली आहे। तर त्यांनी एक जाहीर सूचनेद्वारे एक सांगितलेले आहे वनरक्षक भरती प्रक्रिया 2023 साठी। तर त्यांनी उमेदवारांना कळवण्यासाठी सांगितलेलं आहे की शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणी दिनांक 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 या दरम्यान होणार आहे। लक्षात आलं तुम्हाला की 20 लक्षात ठेवायला एकदा 20 जानेवारी ते 24 जानेवारी या दरम्यान 8 ते 6 या वेळेमध्ये आपले कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणी होणार आहे। तर जे स्थळ आहे ते दिलेले आहे बांबू गार्डन वडाळी अमरावती तालुका व जिल्हा अमरावती। तर याचे जे टाइम टेबल जे आहे ते महाराष्ट्राच्या आपल्या वन विभागाच्या ह्याच्यावरती दिलेले आहे, वेबसाईटवर दिलेले आहे। तर तुम्ही बघू शकता। तर स्थळ एकदा अजून बघून घ्या तुम्ही। तर जी तपासणीची तारीख दिल्यानंतर तुम्हाला मेलद्वारे वेगवेगळे आहे ते कळवण्यात येईलच। पण आता जर बघितले तर धाव चाचणीचा जो कालावधी आहे तो 30 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 एकूण दिवस 5 या दिवशी होणार आहे। वेळ आहे सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये हे धाव चाचणी होणार आहे। तर तुम्ही बघू शकता की धाव चाचणीचं जे स्थळ आहे ते अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ MIDC तालुका जिल्हा अमरावती येथे होणार आहे। धाव चाचणीचे दिनांक वेळापत्रक जे आहे ते आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता की आता जी भरती आहे त्याला खूप वेग आलेला आहे। तर आता अजून एकदा तुम्ही बघू शकता की कागदपत्र कोणकोणती लागणार आहे। तर जी कागदपत्र आहेत ती सेल्फ असिस्टेड असली पाहिजे आहेत। त्याच्यामध्ये प्रवेश पत्र, परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता म्हणजे असलेले संबंधित कागदपत्रे जे जाहिरातीमध्ये दिले होते त्याप्रमाणे, त्याचबरोबर वयोमर्यादेबाबत दाखला, जन्म दाखला, माध्यमिक शाळांचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला असेल तर चालेल, किंवा समांतर आरक्षण संबंधित कागदपत्र जे आहेत ते लागेल। पुन्हा जात प्रमाणपत्र आहे, जात वैद्य प्रमाणपत्र आहे, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे लागू असल्यास, नंतर न सक्षम अधिकाऱ्यांचे EWS जे प्रमाणपत्र आहे ते, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र जे आपण आता वेबसाईटवरती आहेच पण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण सर्वांसाठी देत आहेत। त्याचबरोबर अनुसूचित जमाती ST ह्याच्यासाठी ST उमेदवारासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास ते सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड हे महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर अधिक काही माहिती आहे ते आपल्या वेबसाईटवरती अपलोड केली जाणारच आहे। तर तुम्ही बघू शकता की आता अजून एकदा तुम्ही की ही खूप महत्त्वाची आहे बातमी। आणि त्याचबरोबर तुम्हाला आज एक महत्त्वाची बातमी म्हटलं तर 2 कागदपत्र लागणार आहेत आपल्याला महत्त्वाची। एक म्हणजे लहान कुटुंब प्रमाणपत्र, त्याचबरोबर मेडिकल फिटनेस ज्यात असे आहे की तुम्ही पुरुष असाल तर 5 किलोमीटर धावू शकता आणि महिला असेल तर 3 किलोमीटर धावू शकता। हे जे प्रमाणपत्र आहे दोन्ही हे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेलीच आहे, तुम्ही तिथून बघू शकता। त्याचबरोबर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा। धन्यवाद।